सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती चौकशी दरम्यान समोर आल्याने एकच खळबळ उडाली। यात अनियमित कर्ज वाटपामुळे हे बँकेचं एवढ्या कोटींचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे। आता 238 कोटी 43 लाख संपूर्ण रकमेची वसुली या प्रकरणातील दोषींकडून करण्याचे आदेश चौकशी अधिकारी डॉक्टर किशोर तोष्णीवाल यांनी दिले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते मंडळी या प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे। यामध्ये उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, नवनियुक्त बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माढा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे यांचा समावेश आहे। आता राज्यात निवडणूक संपताच महाविकास आघाडीचे नेते अडचणीत येत असल्याच्या चर्चा या निमित्ताने रंगल्या आहेत। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही बँक पूर्वीही खूप सक्षम बँक होती, मात्र नंतरच्या काळात राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या पद्धतीने कर्जाचं वाटप झालं आणि हे कर्जाची रिकव्हरी न झाल्यामुळे बँक बंद होण्याच्या मार्गावर आली। सध्या बँकेवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये बँकेची चौकशी सुरू होती। या चौकशीमध्ये अनेक जणांची नावे समोर आलेली आहेत। त्यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। माजी आमदार राजन पाटील, गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, जवळपास 32 संचालकांची नावे यामध्ये आहेत, जे राजकारणात सुद्धा दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात। याशिवाय 2 अधिकारी असे मिळून एकूण 35 जणांवरती जबाबदारी फिक्स करण्यात आलेली आहे। या नुकसानींना त्यांना जबाबदार धरलं जात आहे। 238 कोटी 43 लाख रुपयांची 12% व्याजाने वसूल करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील हे सर्वच नेते आता अडचणीत येणार आहेत। एकेकाळी ही एक मोठी आणि चांगली बँक म्हणून ओळखली जात होती। ती सध्या ज्या गोष्टींमुळे अडचणीत आली त्या वसुलीसाठी आता आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता बहुतांश नेते ते महाविकास आघाडीतील असल्यामुळे वसुलीची सुरुवात होणार आहे हे निश्चित आहे। त्यामुळे आता काही नेते आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। माजी मंत्री दिलीप सोपल माजी मंत्री दिलीप सोपल 30.27 कोटी, विजयसिंह मोहिते पाटील 30.5 कोटी, दीपक साळुंखे 20.72 कोटी, सुधाकर रामचंद्र परिचारक 11.83 कोटी, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील 16.99 कोटी, भाजप आमदार समाधान आवताडे यांचे चुलते बबनराव आवताडे 11.44 कोटी, दिलीप माने 11.63 कोटी, सुनंदा बाबर 10.84 कोटी, संजय शिंदे 9.84 कोटी, दिवंगत माजी आमदार SM पाटील 8.71 कोटी, चंद्रकांत गणपतराव देशमुख 8.41 कोटी, जयवंत जगताप 7.30 कोटी, रणजितसिंह मोहिते पाटील 55.54 लाख, राजन पाटील 3.34 कोटी, रामचंद्र महाकू वाघमोडे 1.48 कोटी, राजशेखर शिवदारे 1.48 कोटी, अरुण कापसे 20.74 कोटी, संजय नामदेव कांबळे 8.41 कोटी, बहिरू संतू वाघमारे 8.41 कोटी, सुनील नरहरी सातपुते 8.41 कोटी, चांगदेव शंकर अभिवंत 1.51 कोटी, रामप्पा हाके 8.41 कोटी, विद्या अनिलराव बाबर 1.51 कोटी, रश्मी बागल 43.26 लाख, नलिनी सुधीरसिंह चांदेले 88.58 लाख, सुनीता शशिकांत बागल 1.51 कोटी याप्रमाणे जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। या व्यतिरिक्त बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक किसन विश्वंभर मोटे, काशीलिंग रेवणसिद्ध पाटील आणि सनदी लेखा
या व्यतिरिक्त बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक किसन विश्वंभर मोटे, काशीलिंग रेवणसिद्ध पाटील आणि सनदी लेखापालावरही आर्थिक नुकसानीचा ठपका ठेवण्यात आला आहे।